आणि आता राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000चा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीला सरकारनं मान्यता दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही धडाकेबाज निर्णय घेण्यात आले. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना, विद्यापीठाच्या नावात औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता, तसंच फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीच्या महायुतीमधील समावेशामुळे महामंडळ वाटपाचा नवा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये 50-25-25 या प्रमाणात समित्यांचं वाटप होणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या एकूण 28 समित्यांवर आमदारांची तातडीनं नेमणूक होऊ शकते. महाराष्ट्रात आराध्य दैवत असलेल्या विविध दैवतांच्या सेवेकरांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला त्यांनी पाठिंबा दर्शवलाय. खोक्यातून तुम्ही सरकार आणू शकता पण संस्कार आणू शकत नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. नंदी बैलाला जरी विचारलं की भाजप सत्तेत येणार का, तरी तो देखील नाही असंच म्हणेल असा टोलाही त्यांनी लगावला. अजित पवार गटानं आपल्या बॅनरवर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर टीका केली. एकीकडे यशवंतराव चव्हाण यांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे चव्हाण यांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्यासोबत जायचं असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. शिवतीर्थावर यंदा दसरा मेळावा त्याच उत्साहात आणि जोशात पार पडणार असल्याचा ठाम विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे अजित पवार यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय. जिल्हा बँक या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात, पण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचं कळतंय. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आल्यानं बँकेच्या कामकाजासाठी वेळ मिळत नाही आणि म्हणून आपण हा राजीनामा देत असल्याचं म्हटलंय. पण त्या पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे पार्थ पवार हे अजित पवार यांच्या जागेवर संचालक होणार अशा प्रकारची चर्चा लगेचच सुरू झाली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. आणि हे राजीनामा पत्र देताना त्यांनी नमूद केलंय की नव्या जबाबदाऱ्यांच्यामुळे वेळ देता येत नाही. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, पार्थ पवार यांची एंट्री मिलिंद, चर्चा ज्या आहेत त्या सध्याच्या स्थितीला पार्थ पवार यांच्या नावाच्या केवळ चर्चा सुरू आहेत. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आल्यानं पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदाचा कार्यभार जो आहे तो नीट राबवता येत नसल्या कारणाने त्याचा राजीनामा दिले असल्याचं पुणे जिल्हा बँकेनं स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्याकडून याबाबतची एक प्रेस नोट जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे अजित पवार यांनी जबाबदाऱ्या वाढल्यामुळे जिल्हा बँकेचं काम पाहता येत नसल्यानं राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय. आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणुकीचा कार्यक्रम लागेल. मात्र बँकेच्या वर्तुळामध्ये जी चर्चा सुरू झाली आहे त्यानुसार कदाचित पुणे जिल्हा सहकारी बँकेमध्ये पार्थ पवार यांच्या एंट्रीची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे अजित पवार यांनी वेळ आपल्याला देता येत नाही असं म्हणत पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय. पण त्याच वेळेला चर्चेपुरतं का होईना, अर्थात हे होई शकतं आणि नाही पण पार्थ अजित पवार यांचं नाव संचालक पदासाठी आता चर्चेत आलंय. आणि यापुढे अर्थातच महाराष्ट्रातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. घाटकोपरच्या भागात विविध ठिकाणी लावलेले गुजराती बोर्ड शिवसेनेच्या वतीने तोडण्यात आले. रात्री घाटकोपर पूर्वेकडच्या आरबी मेहता मार्गावरच्या एका चौकाला देण्यात आलेलं गुजराती लिपीतलं नाव आणि त्याचा फलक तोडण्यात आला. यामुळे घाटकोपरमध्ये तणावाचं वातावरण. या तोडफोड प्रकरणाचा भाजपनं निषेध केला.
मुंबईत मलबार हिल इथे जुने जलाशय नव्यानं बांधण्याच्या ऐवजी दुरुस्त करा असे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात तोडा यांनी पालिका आयुक्तांना दिले. तसंच भौगोलिक अभ्यास करून तांत्रिक समितीचा अहवाल आधी सादर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. हँगिंग गार्डन बंद करू नका असे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र बंद राहणार आहेत. कमिशनचे पैसे आणि धान खरेदी केंद्रावर 0.5% घट वाढवून देण्याची मागणी धान खरेदी केंद्र चालकांनी केली. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू न करण्याचा पवित्रा केंद्र चालकांनी घेतलाय. हिंगोलीमध्ये ग्राहक मंचनं ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीला दणका दिला. एकानं खरेदी केलेल्या स्कूटरमध्ये वारंवार बिघाड होत असल्यानं ग्राहकानं स्कूटर बदलून देण्याची मागणी केली. मात्र कंपनीनं याला नकार दिला. अखेर ग्राहक मंचानं व्याजासह सगळी रक्कम परत करण्याचे आदेश ग्राहक मंचानं दिले. लातूर पुणे इंटरसिटी सेवा सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून लातूरकर करत होते. अखेर या मागणीला यश आलंय. लातूर पुणे इंटरसिटी सेवेचा शुभारंभ खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते करण्यात आला. आठवड्यातून 3 दिवस ही रेल्वे सुरुवातीला धावणार आहे. आता 115 रुपयांमध्ये लातूरकरांना थेट पुण्याला जाता येणार आहे. अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या 19व्या युवा महोत्सवाला पंढरपूर इथल्या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचं उद्घाटन झालं. शिक्षण महर्षी माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचा 87वा अभिष्ट चिंतन सोहळा बीडच्या गेवराई शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. बीडच्या तांदळा गावात एकाच शेतकऱ्याच्या घरी 3 वेळेला चोरी झाल्याची घटना घडली. वारंवार तक्रार करून सुद्धा पोलीस दुर्लक्ष करत असल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केलं. पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. LIC एजंट असल्याचा बनाव करत महिलेला मारहाण करून मौल्यवान वस्तू घेऊन चोरटा पसार झालाय. नांदेड शहरातल्या व्यंकटेश नगर इथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सोयाबीनच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होत असून उत्पादन घटण्याच्या भीतीनं शेतकरी चिंतेत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसू लागलाय. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. हातात येत असलेल्या पिकाला आता ते पिवळं पडू लागलंय. त्यामुळे हे सोयाबीन घेऊन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचं खामगाव इथलं उपविभागीय कार्यालय गाठलं. शेतकऱ्याला तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नाशिकमध्ये पुन्हा एकदा भेसळयुक्त दूध तयार करत होत असल्याचं समोर आलंय. निफाड परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली आणि 420 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी इथे जलतरण तलावात क्लिनिंगसाठी आणलेल्या क्लोरीनची गळती झाली. यामुळे 20 ते 25 स्थानिक नागरिकांना त्रास जाणवू लागला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून 10 वर्षीय मुलीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं कल्याण डोंबिवली परिसरात शिवशौर्य यात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं तसंच विश्व हिंदू परिषदेला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राज्यभरात ही यात्रा काढण्यात येते. भंडारा जिल्ह्यातील हरदोली इथे अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांनी अक्षरशः पळ काढला. देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात. या 5ही राज्यात काँग्रेसची सत्ता बहुमतानं निश्चित येईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. लोकशाही संपवण्याचं काम भाजप सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. अमरावतीमध्ये राज्य महिला आयोगाच्याकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी पार पडली. यावेळी महिलांना संबोधित करताना रुपाली चाकणकर यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा तंबी दिली. महिलांच्या प्रकरणात हयगय केल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेशच त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा व्हावा यासाठी केलेला अर्ज शिवसेनेनं आता औपचारिकपणे मागे घेतलाय. आता पर्यायी मैदानाचा शोध शिवसेनेच्याकडून
दसरा मेळाव्यासाठी सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार अर्ज मागे घेण्यात येत असल्याची माहिती जाहीर करण्यात आली. त्यामुळे दसऱ्याला शिवतीर्थावर आवाज ठाकरेंच्या शिवसेनेचा घुमणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटानं भाजप कार्यालयात दसरा मेळावा घ्यावा असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला. शिंदे गटाचे लोक मोदी शहांचे गोडवे गातात. त्यांच्या पक्षाला काही ध्येय धोरणच नाहीत. त्यामुळे त्यांनी भाजप कार्यालयात मेळावा घ्यावा असा खोचक सल्ला त्यांनी दिला. काँग्रेसचे नेते आणि राज्यातले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानं एक नवा वाद पेटलाय. राहुल गांधी हे क्वालिफाईड व्यक्ती आहेत, मात्र ते चांगले वक्ते नाहीत. त्यामुळे तुम्हाला उत्तम वक्ता व्हावं लागेल असं वक्तव्य त्यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना केलं. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. सत्ताधारी भाजप नेत्यांनी सुद्धा मग याच मुद्द्यावरून काँग्रेसवर खरपूस टीका केली. अहमदनगरच्या चौंडी इथे यशवंत सेनेकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेकडून उपोषण सुद्धा सुरू आहे. मंत्र्यांच्या विनंतीनंतर उपोषण तुर्तास स्थगित झालंय. मात्र अजून शासनाकडून कोणतीही पुढची कारवाई झालेली नाही असा आरोप यशवंत सेनेकडून करण्यात आला. परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातून अवैधरित्या राख उपसा सुरू आहे. राखेमुळे दादाहरी वडगावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. या विरोधात गावकऱ्यांनी उपोषण आंदोलन सुरू केलंय. बीडच्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या बाहेरून विशिष्ट मेडिकल स्टोअरमधूनच औषध आणण्यासाठी सांगितलं जात असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना घेराव घालत जाब विचारला. मालाडमधील बसस्टॉपवर गुजराती फलकाला काळं फासत निषेध नोंदवण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीनं गुजराती भाषेचा विरोध करत हे आंदोलन केलं. महाराष्ट्रात केवळ मराठी भाषेतच फलक लावावेत अशी मागणी करण्यात आली. बहुजन विकास अभियानाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील उदगीर इथे सत्याग्रह करण्यात आला. शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे नागपूर महामार्गावर टाकरखेड भागिले इथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. महामार्गावर स्पीड ब्रेकर नसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी महामार्ग रोखून धरला. या आंदोलनाच्यामुळे इथली वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. नांदेडमध्ये माकप प्रणित सीटू संघटनेच्याकडून थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. आशा सेविकांना रेशन कार्ड ऑनलाईन करण्याचं काम देण्यात आलंय. हा आदेश रद्द करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दलित बांधवांच्या प्रमाणे मुस्लिमांसाठी संरक्षण कायदा लागू करा या मागणीकरता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमनं धरणं आंदोलन केलं. यावेळेला सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा बातमी 36 जिल्ह्यांची. आपण पाहताय बातमी 36 जिल्ह्यांची. नागपुरातील हिंगणा इथे महाविद्यालयीन तरुणीला शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेला 4 दिवस झाले, मात्र अजूनही आरोपीचा तपास लागलेला नाही. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 17 पथकं रवाना झाली असून शोध सुरू आहे. बहुचर्चित हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी हत्या प्रकरणी कलाकार चिंतन उपाध्याय आणि इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 2015 साली घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे. पुण्यात मंतरवाडी चौकाच्या पुढे असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. एकच खळबळ उडाली. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. परभणीतल्या पाथरी तालुक्यात महावितरणच्या डीपीला आग लागली. यात शेतातला सगळा ऊस जळून खाक झाला. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.